नमस्कार, मी डॉक्टर ओंकार निंगनुरे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे किंवा सायाटिकाचा त्रास आहे, हा व्हिडिओ स्पेशली करून त्यांच्यासाठी आहे. ज्यांना सायाटिकाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी भुजंगासन, उत्तनासन, बलासन हे 3 योगाभ्यास नियमितपणे करावे. पाठदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांनी वातुळलेले पदार्थ अजिबात सेवन करू नयेत. हरभरा, पावटा, वरणा, कारले, मध, सुपारी, थंड पाणी, AC, फॅन ह्या सर्व गोष्टींचा वर्ज्य करावा. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी त्रयोदशांग गुगुळ, लाक्षादी गुगुळ, एकांगवीर रस हे 3 नमुन्याचे औषधं सकाळी 1 व संध्याकाळी 1 गोळी जेवणानंतर ग्रहण करावी. रात्री जेवताना 1 चमचा एंडेल तेलाचे सेवन कायम करावे. एंडेल तेलामुळे शरीरातील वेदना कमी होतात, तसेच लवचिकता वाढते. लसूणयुक्त दुधाचे सेवन केले पाहिजे. लसूणयुक्त दूध कसे बनवावे हे आता विधी सांगतो. याला लसूण शिरपाक विधी म्हणतात. 1 ग्लास दूध घ्यावा, त्याच्यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात व ते दूध उकळून घ्यावं. उकळून गाळून घेतले असता लसणाचे गुण हे दुधामध्ये उतरतात. अशा दुधामध्ये 2 चमचे तूप तसेच 2 चमचे खारीक पावडर टाकून सकाळी व संध्याकाळी आपण सेवन करावे. याच्यामुळे वाताचं शमन तर होतंच, पण शरीरातील कुठलेही सांधे हे स्ट्रॉंग बनतात, हाडांचीही घनता वाढते. तसेच अशा व्यक्तींनी अळवाची खीर, तुपातला शिरा, उडदाची खीर यांचं सेवन केलं पाहिजे. ज्यांच्या हाडांची कॅल्शियम मात्रा फारच कमी आहे अशा व्यक्तींनी थोडं प्रमाणात चुन्याचं सेवन देखील केलं पाहिजे. तसेच राजगिरा लाडू, खारीक पावडर, जवस पावडर याचं देखील सेवन केलं पाहिजे. हे सर्व उपाय केले असता आपल्याला काही दिवसामध्येच रिझल्ट दिसून येईल. हे आतून झालं. आता बाह्य उपचारासाठी बजरंग तेल किंवा मोहरी तेल किंवा महानारायण तेल अशा कुठल्याही वातनाशक तेले आपण घेऊन थोडेसे तेल गरम करावं व तिथे मालिश करावी. मालिश केल्यानंतरनं काळ्या वाळूचा शेक घ्यावा. काळ्या वाळूचा किंवा विटेचा किंवा तवा गरम करून कापडाचा शेक देखील चालेल. हे सकाळी व संध्याकाळी करावे. रात्री झोपताना बजरंग लेप, दशांग लेप किंवा रक्तचंदन बाहुलीचा लेप हा करावा. सकाळी कोमट पाण्याने धुवावे. याच्यामुळे स्थानिक वेदना देखील कमी होतील, तसेच तेथील सर्क्युलेशनही वाढते. हे सर्व उपाय केले असता आपल्याला काही दिवसामध्येच पाठदुखीपासून मुक्तता मिळेल. थँक्यू.